या नाश्त्यामुळे मधुमेहाचा धोका वाढू शकतो। तुम्ही ते नकळत खात आहात का? जाणून घ्या। नमस्कार, लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला मिळेल। व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून कृपया आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा। मधुमेहाच्या रुग्णांसाठी नाश्ता खूप महत्त्वाचा असतो। योग्य नाश्ता रक्तातील साखर नियंत्रित करण्यास देखील मदत करतो। पण काही नाश्ता असे आहेत जे मधुमेही रुग्णांसाठी हानिकारक देखील ठरू शकतात। बऱ्याचदा मधुमेहाचे रुग्ण नकळत बराच वेळ नाश्ता करत राहतात आणि अशा परिस्थितीत त्यांच्या समस्या आणखीच वाढू शकतात। मधुमेहाच्या रुग्णांनी नाश्त्यात कोणत्या 3 अशा गोष्टी आहेत ज्या आवर्जून टाळल्या पाहिजे ते जाणून घेऊया। व्हेजिटेबल उपमा। मधुमेहाच्या रुग्णांसाठी व्हेजिटेबल उपमा हा देखील चांगला पर्याय नाही। उपमामध्ये रवा वापरला जातो, जे एक परिष्कृत धान्य आहे आणि त्यात कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असते। याशिवाय उपमामध्ये फायबरचे प्रमाण देखील कमी असते। दुसरा आहे ब्रेड आणि बटर। ब्रेड बटर हा आणखी एक लोकप्रिय नाश्ता आहे जो मधुमेही रुग्णांसाठी हानिकारक असू शकतो। ब्रेडमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते, जे रक्तातील साखरेचे प्रमाण वेगाने वाढवू शकते। या व्यतिरिक्त लोणीमध्ये चरबीचे प्रमाण देखील जास्त असते, जे मधुमेही रुग्णांचे वजन वाढवण्यास मदत करू शकते। तिसरे आहे व्हेजिटेबल पोहे। व्हेजिटेबल पोहे हा एक लोकप्रिय नाश्ता आहे, परंतु मधुमेहाच्या रुग्णांसाठी तो चांगला पर्याय नाही। पोह्यात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते, जे रक्तातील साखरेचे प्रमाण वेगाने वाढवू शकते। याशिवाय पोह्यात फायबरचे प्रमाण कमी असते, जे रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करते। मधुमेहींसाठी नाश्त्याचे पर्याय। मधुमेही रुग्णांसाठी अनेक निरोगी नाश्त्यांचे पर्याय उपलब्ध आहेत। काही चांगल्या पर्यायांमध्ये हे समाविष्ट आहे, जसे की अंडी। अंडी हे प्रथिनांचा चांगला स्रोत आहे, जे रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करते। ओटमील। ओटमील हे फायबरचा चांगला स्रोत आहे, जे रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करते। त्यानंतर आहे ताजी फळे। फळे जीवनसत्वे आणि खनिजांचा चांगला स्रोत आहे। दही। दही हे प्रथिने आणि कॅल्शियमचा चांगला स्रोत आहे। मधुमेही रुग्णांसाठी नाश्ता खूप महत्त्वाचा असतो। योग्य नाश्ता रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करतो। मधुमेही रुग्णांनी नाश्त्यात भाजीपाला पोहे, भाजीपाला उपमा आणि ब्रेड बटर हे कटाक्षाने टाळले पाहिजे। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारची नवनवीन आरोग्यविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। धन्यवाद।